माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केलेले आहेत. हे आरोप केलेत तुम्ही, काय व्हिडिओ ट्विट केलेत, नेमका काय सगळा हा प्रकार होता आणि खरंच पुणे शहरामध्ये 3 दिवसामध्ये खुनाच्या घटना ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि कोथरूडमध्येच अशा पद्धतीने मारहाण होती. ह्याच्यामध्ये आपण बघितलं असं किती गेल्या काही दिवसामध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत. चौकीमध्ये जाऊन पोलिसांवर हात उचलला जातो. रोज एक खून पडतो आणि हे खून पडत असताना ह्याची जबाबदारी निश्चित कोणाची, तर ह्या पुणे शहराचे लोकसभेचे खासदार त्यांची जबाबदारी. आणि ते गुन्हेगार एक शब्दसुद्धा बरं काढत नाही. आपल्याला माहिती आहे की आपण सर्व पत्रकार त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी निलेश घायवळ प्रकरणात एक शब्दसुद्धा बोलले नाही. पुणेकर कोणाला विचारणार? तुम्हालाच विचारणार. कुणी ना विचारलं तर रवी धंगेकर तर नक्की विचार, कारण आम्ही पुणेकरांचे पुणेकर आणि जबाबदारी आहे. काल रात्री मला तो रफिक नावाचा एक पदाधिकारी भाजपचा आणि अल्पसंख्याक आघाडीचा काहीतरी, आणि ते जे मुरली मोहोळांचे एवढे फोटो आहेत की 100-200 फोटो त्यावर काम करताना आहेत. आणि मग असं करत असताना ह्यांनी 30-40 लोक घेऊन एका वस्तीवर हल्ला केला. तिथल्या महिला असतील, मुलं असतील, डोकेफोड केली. आणि हा सगळा विषय जर आपण बघितला त्याच्यावर बोलणारच नाही का तुम्ही? बोललं पाहिजे ना. मग त्या वस्तीत कशासाठी गेला? आता त्या वस्तीत काहीतरी गोशाळा आहे, गोशाळेवरनं काहीतरी भांडणं असं काहीतरी तिथं तो प्रकार आहे. पण रात्री मला काही लोक भेटले, म्हणले भाऊ तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल. आणि मी त्या मुलाला जे हल्ला झालं त्याला बी भेटायला मी दवाखान्यात गेलो होतो, त्याची माहिती घेतली. तो म्हणला माझा भाऊ याच्यामध्ये काय नाही, मी भांडणं मिटवायला गेलो होतो पण मला हे मारहाण झाली. आणि हे सगळं प्रकार बघता हां. आणि तो मग त्याची माहिती घेतली तर तो अनेक ठिकाणी SRA मधलं काम करणारा आहे. गुन्हेगारीचं आजूबाजूला त्याच्या जाळ आहे. तो गुन्हेगार ओट बस आहे. आणि कोथरूडमध्ये जे बांधकामं चालले त्याचं काय सगळं टेंडर हा घेतो. आणि हा फक्त ही दादागिरीची आहे. ही काय आता लपून ताबे मिळवून देण्यापर्यंत हे सगळी कामं करतो, अशी लोकांच्या तक्रारी बऱ्याच लोकांच्या आल्या. तर आता रफिक जो आहे त्याचा विषय म्हणण्यापेक्षा पुण्यातल्या दादागिरी का बोलत नाही, हा महत्त्वाचा पार्ट. आणि आज माणूस सुरक्षित नाही. भर रोडवर, बाजीराव रोडवर, भर रोडवर 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. अरे किती वाईट अवस्था आहे पुण्याची. मामा, पुण्यात ही जी गुन्हेगारी वाढली यामध्ये सगळे अल्पवयीन आहेत. त्या पोरांचा वापर केला जातोय का सगळे राजकीय याच्यामध्ये बघा, जे पुण्याचं वातावरण एकदम खराब झालं. याच्यापूर्वी सत्ता करणारे अनेक नेते होऊन गेले, पण अशा पद्धतीने कधी त्यांनी कोणाला खत पाहिजे. लोकांना माहिती आहे की हेच गुन्हेगार यांच्या आजूबाजूला, आपण 2 गुन्हे केले तर काय फरक आहे. अशा पद्धतीचं वातावरण आता पुणे शहरात झालं. आणि पोलीस चौकीत मारामारी व्हायच्या पोलीस चौकीत माहिती असते की आता मारामारी होणार आहे, अशी परिस्थिती. म्हणजे आरोपी पकडायच्या अगोदर नेत्यांचा फोन जातो की याला मदत कर. पहिली गोष्ट त्याला तपासून घेतात हा कुठल्या पक्षाचा, मग ह्याच्यावर कारवाई करायची का नाही, ही असली सुरुवात होती. म्हणजे मग पोलिसिंग राहिले की नाही राहिले? याच्यामध्ये आता याच्यामध्ये बघा, पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी एकतर त्यांना पूर्णपणे गृह खात्याने त्यांना पूर्ण पॉवर दिला पाहिजे. आणि त्यांना कोण काम करून देत नाही का देत आहे ह्याचाही तपास केला पाहिजे. आज चौकीमध्ये परिस्थिती वाईट आहे. पण काम जर करून दिलं असतं तर ही वेळ पुण्यात दिसली. मी तुम्हाला तेच म्हणतो की ह्यांना कोणाचा दबाव आहे का, ह्याच्यामध्ये कोण काय करतंय का, ह्यांच्यामध्ये कोण हस्तक्षेप करतं का, ह्याचाही खुलासा एकदा चौकशी होणार आहे. कारण पोलिसांची कोण चौकशी करणार, खुलासा कोण करणार. पण ह्याच्यामध्ये आता पुणेकरांना एक प्रश्न पडला की ह्याच्यामध्ये चाललंय काय, पुण्यामध्ये चाललंय काय. आणि मग आयुक्तांनी आता मी परवाच म्हणलो त्या गोळ्या बिळ्या करा, एकदा साफ होऊ द्या, एकदा करू द्या काहीतरी. गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगारात त्याच्याच पद्धतीने जर उत्तर नाही दिलं तर हे कायम राहणार. आणि मी परत हे गुन्हेगार तुमच्या निवडणुकीमध्ये आजूबाजूला दिसत होते, मग तेच गुन्हेगार जर मग दुसऱ्या बरोबर तर आपणही त्यांच्याबरोबर राहून 2 केले तर काय हरकत. एक आकर्षण असतं, ते लहान मुलं असतात, त्यांचं आयुष्याचं, त्यांचं कुटुंबाचं, सगळ्यांचंच ओझोस या प्रकरणामध्ये. तर पण चौकीमध्ये आता मी बघितलं की बऱ्यापैकी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आला की त्याला तशी ट्रीटमेंट, मग त्याला तसं स्वागत. मग ह्या पक्षात ह्याचं स्वागत, त्या पक्षात आलं त्याचं स्वागत, त्या पक्षात त्याचं, तो पक्षाचा आहे त्याला द्या हाकलून. म्हणजे आता हे सामान्य पुणेकरांना न्याय भेटणार. पोलिसांवर हल्ले होतात राव. पोलिसांवर हल्ले होत असताना आपण उघड्या डोळ्याने बघतो ना. आता थोडी तर आपण आपलं वय का मारामारी का सगळ्या कोणाच्या मदतीला जायचं. पण लोकप्रतिनिधी म्हणून ते कुठे दिसतात का, ॲक्शन प्लॅन दिसतो का? अजिबात ॲक्शन प्लॅन दिसत नाही. आता आपण हे सगळं पुण्याची डेव्हलपमेंट करताना ह्याच्याकडे थोडं लक्ष देऊन गुन्हेगारी थांबवली पाहिजे, ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. डेव्हलपमेंट करायची म्हणलं तर परत आला विषय सगळा ह्याचाच, मग प्रॉब्लेमचाच विषय येतो ना. मग तो मग स्वतःला आवडतो तो विषय. असला विषय न करता पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी ही जबाबदारी निश्चित करून हा ॲक्शन प्लॅन केला पाहिजे.
ते पालक आहेत. अहो ते मंत्री आहेत, खासदार आहेत, त्यांची जबाबदारी आहे. पण जैन जमिनीच्या संदर्भात तुम्ही अजूनही तुमचे आरोप सुरूच आहेत. प्रकरण संपत आलं. हे प्रकरण मिटलंच नाही. हे प्रकरण कोणाच्या दृष्टीने मिटलं मला नाही कळलं. ह्याच्यामध्ये 3 बिल्डर काय येतात, बँक काय येते, रजिस्टर ऑफिसवाला काय येतो, धर्मादायक तो येतो काय, आणि मग आलं एका क्वार्टरला निर्णय घ्यायला नाही कॅन्सल नाही बरोबर आहे असं नाही होत. हे 250 कोटी रुपये आले कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याची तपास झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांवर जे लोक ह्या प्रक्रियेत म्हणजे हे संघटित गुन्हेगारी जमीन बळकावण्याची ह्याच्यामध्ये कोण लोक आहेत यांचा तपास करून त्या पद्धतीने पोलिसांनी यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. संघटित गुन्हेगारी, बिल्डर, कंपनी, रजिस्टर, बँकवाले आणि धर्मदायक, संघटित पद्धतीने ही केलेली गुन्हेगारी. संघटित म्हणले मग मोकाला. हां, मग ते आता काय पोलिसांना आता आपण नियम शोधणं इतपत नाही, पोलीस आता बघतील ना. हे संघटित जागा कशी खायची हे प्लॅन आहे. आपण मग हा संघटित गुन्हेगारीचा गुन्हा कोणावर दाखल करा? नाही तर त्यांनी तो तपास केला पाहिजे. आता माझं पत्र आज व्यवस्थित सविस्तर नाही गेलं. आता मी आज उद्या पत्र सविस्तर तुमच्याकडे पाठवतो. परवा मी जाऊन त्यांची जी तक्रार केलेली पण ती लेखी अजून मला द्यायची, ती लेखी मी देतो आज उद्या. म्हणजे अजूनही आणि नगरच्या संदर्भातही आमदारांनी जमीन नाही. नाही आता ते काळे म्हणून माझे मित्र आहेत अहिल्यानगरचे, आणि त्यांनी मला फोन केला होता की भाऊ आम्हाला तुम्ही थोडं आम्हाला मदत करता येईल का. तर मी म्हणतो एक सार्वजनिक काम आहे, सामाजिक काम आहे, जैन समाजाचं काम आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा परत काय होतं की हे जे संस्था चालक जे आहेत, ज्या लोकांनी ह्या जागा दिल्या, ह्या जमिनी दिल्या, एक उद्देश ठेवून दिला की समाजाला उपयोग झाला पाहिजे, समाजातील गोरगरिबांचं कल्याण झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी एक विचार करून दिले. पण ते जे संचालक बॉडी आहे ह्यांच्यावर माझा आक्षेप जरा वाढत चालला. मग हे जर कर्तृत्वान नसतील, हे मग जे कारणं देतात ते आम्हाला बांधकामाला पैसे नाही, तुम्ही बाजूला सारखा जैन समाजाला पैसे देणार. देशामध्ये जैन समाज श्रीमंत समाज, व्यापारी समाज, हा समाज उभा करा ना. तुम्ही बाजूला सारखा, दुसरी लोक करते ना. काय तुम्ही काय वारसारी नाही आलेत, तुम्ही पब्लिक ट्रस्ट आहे, हा काय कोणाचा खाजगी ट्रस्ट नाही. त्यामुळे तुम्ही बाजूला सारखं नवीन पिढी येऊन करेल ना. जागा गेल्यावर काय विकणार आहे. आता आहे ही प्रॉपर्टी, जागा मिळणार नाही. पुण्यात इतके प्रचंड जमिनीचे भाव वाढलेत की लोकांचे देवाला बी सोडत नाही, मंदिरांना बी सोडत नाही, येऊ द्या अशी पद्धतीने ते सगळं. बिल्डर लॉबी तर तुम्हाला माहिती आहे की 80% बिल्डर लॉबी ही गुन्हेगारी आणि राजकारण चालवते. आणि इतके प्रचंड गुन्हेगारी करतात हे बिल्डर लॉबी की जेणेकरून कुठली जागा हस्तगत करायची, कोणाला जवळ करायचं, कुठले पोलीस पाहिजेत, कुठली पुढारी पाहिजे, हे सगळ्यांचं एकदम एकत्र येऊन मी म्हणलं संघटन झालं यांचं. आणि बरोबर ते आता पूर्वी गुन्हेगारी आपण म्हणायचो मटक्याच्या वरनं पैसे यायचे, दारू धंद्यावर न्यायचे, 2 नंबरचे धंदे. आता 2 नंबर 1 नंबरमधला बिल्डरांचा पैसा सगळा गुन्हेगारांना मिळतो. त्यामुळे गुन्हेगारी एकदम हायफाय झाली, प्रोफाईल झाली. म्हणजे आता त्याच्यात बी लोक बी मोठी मोठी यायला लागली, कळत न कळत लोक बी त्यात वरिष्ठ आता दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये, तर ही लोक यायला लागली. तर ह्याचाही पोलिसांनी तपास केला पाहिजे. काय गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून येतात बिल्डर लोक, आणि मग ते आता अधिकाऱ्यांना नेणार, ह्याला नेणार. एक टीम असते, ती टीम बरोबर अशी त्यांना माहिती असते, त्या टीमला बरोबर पकडून बरोबर हे सगळ्या जागा हस्तगत करतात. बिल्डर लोकांची बी आता तुम्हाला सांगतो, तो गोखले आणि तो बडेकर त्याच्या कामाचं ऑडिट केलं पाहिजे. आज पण जेवढी कामं केली तेवढी बोगस केली, शासन यंत्रणा धाब्यावर ठेवून सगळीच त्यांचा तो तपास केला पाहिजे. आणि या तपासामध्ये तुम्हाला कळलं की पालिकेला पत्र देणार आहे सगळे. पालिकाच आता मला ते काय आता डोकं चालत नाही, ह्यांना माझ्यापेक्षा जास्त समजतं का नाही काय कळत नाही. पण ते सगळं आता द्यावेच लागणार आहे. आणि ते नाही दिलं तर पत्र तर द्यावं लागतं. लोकशाहीमध्ये सत्ता त्यांची, पण सत्तापेक्षा ही पद्धत पुणे शहरात चुकीची. आणि की आपल्यासोबत रवींद्र रंगेकर होते. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांपासून त्याचबरोबर काही पदाधिकारी असतील, काही अधिकारी असतील, हे संगनमताने येऊन संघटित गुन्हेगारी करतात आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे पुणे शहरामध्ये गुन्हेगारी जी आहे ती वाढत चालली आहे. त्यामुळे आयुक्तांना खरंच काम करू देतात की देत नाहीत, किंवा आयुक्त काम करत नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते दंगेकरांनी उपस्थित केलेत. कॅमेरा सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.